नमस्कार, एस के किचनमध्ये आज आपण सोडा पावटा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आता पावसाळा चालू झाला की ओली मच्छी भेटणे कमी होते, त्यामुळे आपण सुक्या मच्छीच बनवतो. त्यामधील सोडा ही एक अशी मच्छी आहे खाण्यासाठी इतकी टेस्टी लागते. चला तर मग आपण ही कशी बनवायची ते पाहूया. इथे तुम्ही पावट्याऐवजी बटाटा सोड्यामध्ये किंवा वांगं देखील घालू शकता, ते देखील छानच लागतं. सेम अशाच प्रकारे ते देखील बनवायचं आहे. चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया. इथे मी सोडा बनवण्यासाठी 150 ग्रॅम मोठ्या प्रमाणाचे सोडे घेतले आहेत. आता हे सोडे आपण हे बघा अशा प्रकारे घेतले आहेत. आता हे सोडे आपण एका मोठ्या बाउलमध्ये गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायचे आहेत. हे सोडे भिजत घातल्यामुळे मऊ पडतात आणि याच्या पोटामधील घाण देखील काढता येते. आता आपण गरम पाणी टाकून साईडला ठेवूया. सोडा भिजल्यानंतर मग आपण याला साफ करून घ्यायचा आहे. आता आपला सोडा चांगला भिजलेला आहे. हे बघा किती मऊ झाला आहे. आता आपण यामधील सोड्यामधील हे बघा काळ्या प्रकारची घाण दिसत आहे ना, ते काढून घ्यायचे आहे. ही जर घाण काढली नाही तर सोडा कडू लागतो. ही घाण स्वच्छ काढून घेतली आहे. आता हे एका पाण्याने धुवून घेऊया. आता मी त्या सोड्यातील पाणी काढून यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकलं आहे. ज्वारीचं पीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. असं धुतल्यामुळे सोड्याचा उग्र वास देखील कमी होतो आणि जर काही घाण चिकटली असेल ते देखील कमी होते. आता सोडे स्वच्छ धुवून घेतले आहे. आता मी इथे 150 ग्रॅम सोलून घेतलेले पावटे घेतले आहेत. हे देखील आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. मी हे पावटे भाजताना तेल वापरलं नाही. असेच आपण चांगले डाग पडेस्तोवर पावटे भाजून घेऊया. आता आपण पावटे काढून घेऊया. आता ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे तेल टाकून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक केलेला कांदा चांगला कट करून घेतला आहे. ते 2 मोठे कांदे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. सुक्या मच्छीला कांदा जास्तच लागतो. आता हा कांदा आपण हलकाशा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे, जास्त काळपट करायचा नाही. हे बघा आता आपला कांद्याचा रंग चेंज झाला आहे. अशा प्रकारेच कांदा भाजून घ्यायचा आहे. आता मी इथे एक चमचा आला आणि लसूण ठेचून घेतला आहे ते टाकून घेत आहे. हे देखील आपण आला आणि लसणाचा कच्चापणा दूर होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता हे परतून झालं आहे की यामध्ये एक छान पिकलेला बारका टोमॅटो कट करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तो देखील मऊ होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला परतवून घेतला की आपल्या भाजीला घट्टपणा येतो. आता मी इथे 2 चमचे सुका खोबऱ्याचा खीस आणि 2 मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या आहेत ते देखील टाकून घेऊया. हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता मी इथे सुके मसाले टाकत आहे. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकत आहे. आता हे चांगलं आपण परतवून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ मी आत्ताच टाकत आहे संपूर्ण भाजीचं. आता हे देखील आपण 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅस हा मीडियमच ठेवायचा, नाहीतर आपले पावडर मसाले करपून जातात. आता इथे मी जे आपण पावटा भाजून घेतला होता तो देखील चांगला परतवून घेत आहे. असा परतल्यामुळे तो लवकर शिजला जातो. 1-2 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा आहे. आता पावटा परतून घेतल्यानंतर यामध्ये ते धुवून ठेवलेले सोडे आहेत ते देखील 1-2 मिनिटं हलक्या हाताने चांगले परतवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे आपले सोडे चांगले परतवून घ्यायचे आहेत.
चांगले सोडे परतवून झाल्यानंतर ना मी इथे 1-1.5 ग्लास पाणी टाकत आहे. पाणी हे तुम्हाला किती भाजी घट्ट किंवा पातळ बनवायची त्या हिशोबाने तुम्ही टाका. मी ही भाजी जास्त पातळ करणार नाही, एकदम मीडियम अशीच ठेवणार आहे. आता हे बघा, आपली भाजीमध्ये पाणी टाकून घेतलं आहे. आता मी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे आणि भाजीला चांगली उकळी फुटायला लागली की मीडियम गॅस करायचा आणि चांगले मीडियम गॅसवर एक 15 ते 20 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. आपला पावटा शिजस तोपर्यंत ती भाजी चांगली शिजवून घ्यायची. सोडे तर भिजवल्यामुळे लवकरच शिजतात. आता पावटा चेक करायचा. हलकासा थोडासा कच्चा असल्यामुळे अजून मी 5 मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहे. थोडीशी वरून कट केलेली पुन्हा कोथिंबीर टाकत आहे. आता आपला पावटा आणि सोडा दोन्ही शिजले आहेत. गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूया. बघा किती छान अशी आपली पावटा आणि सोड्याची भाजी दिसत आहे. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. चला तर मग भेटू आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक, कमेंट आणि रेसिपी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू. बाय.